नववर्षाचे स्वागत हे विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावे यासाठी पंढरपूर येथे दर्शनासाठी भाविकांनी पसंती दिली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज विठ्ठलास रेशमी पोशाख परिधान करण्यात आला होता, तर साखरेचा आणि खोबऱ्याचा हारही या ठिकाणी परिधान करण्यात आले। सध्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असले तरी पाडव्यानिमित्त दिवसभर विठ्ठल दर्शन सुरू असणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूया। माझे जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी। आज गुढीपाडव्याचा सण, मराठी नववर्षाचा सण, या निमित्ताने आज आपण थेट विठ्ठल मंदिरात आहोत। गुढीपाडव्याचा सण हा विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावा यासाठी भाविकांची पहिली पसंती ही पंढरपूरला असते। पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गर्भगृहातून थेट आपण प्रेक्षकांसाठी आज दर्शन घेऊन आलोय। पाडव्याच्या निमित्ताने विठ्ठलास साखरेचा हार, खोबऱ्याच्या वाटीचा हार आणि रेशमी वस्त्रे परिधान करण्यात आलेली आहे। अत्यंत साजिरं गोजिरं असणारं विठ्ठलाचं रूप आज भाविकांना पाहायला मिळते। सध्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे भाविकांना थेट पदस्पर्श दर्शन जरी नसले तरी मुखदर्शन हे भाविकांना देण्यात येते। मंदिराचं काम जे मूळ रूपात आहे ते सध्या पुन्हा एकदा पुढे येताना दिसते आणि हेच मंदिराचं मूळ रूपातील काम आणि विठ्ठलाचं दर्शन भाविकांना सध्या पाहायला मिळते। ते आपल्यासोबत काही भाविक आहेत की पदस्पर्श दर्शन नेहमी मिळतं, आज पाडव्याचा वर्षाचा पहिला सण आहे, पण मुखदर्शनाचं समाधान मागवलं, काय विठ्ठलाकडे मागणं? लवकरात लवकर दर्शन चालू व्हावं। गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि आज गुढीपाडव्यानिमित्त सकाळी 5 पासून रात्री 11 पर्यंत दर्शन चालू आहे, त्यामुळे आणि मंदिराचं खूप छान रूप दिसायला लागलेलं आहे आणि अजून हे पूर्ण झाल्यावर अधिकच सुंदर दिसेल। आनंद वाटला। आज गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि मंदिरात पाडव्याचं यायला असं बघायला मिळालं, अति आनंद वाटला, छान वाटलं। लवकरच पदस्पर्शन दर्शन व्हावं हीच अपेक्षा। मंदिरामध्ये लवकरच पदस्पर्श दर्शन व्हावं आणि पदस्पर्शन दर्शनाची आणि मंदिर जीर्णोद्धाराची नवी गुढी उभारावी इतकीच काय ती अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जाते। विठ्ठल मंदिर गाभाऱ्यातून संकेत कुलकर्णी, पंढरपूर। जय महाराष्ट्र।